Hello, good morning, student. Welcome to session number 3 of chapter number 13 Respiration and Energy Transfer. In the last session, we have seen the Krebs cycle. Before the Krebs cycle, की Krebs cycle मध्ये जो ॲसिटिल कोएन्झाईम लागणार आहे त्याचं फॉर्मेशन पायरुवेटचं फॉर्मेशन ॲसिटिल कोएन्झाईममध्ये कसं होतं ते आपण बघितलं. त्यानंतरून आपण क्रेब्स सायकल कंटिन्यू केली. क्रेब्स सायकल नंतरून आपण काय बघितलं, ॲम्फिबोलिक पाथवे. यानंतरून आपण ह्या चॅप्टरचा मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट की जो एक्झामच्या दृष्टीने खूपच इम्पॉर्टंट आहे, दॅट इज द इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम हा बघणार आहे. तर व्हॉट इज मीन बाय द इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम, की जी अशी काही सिस्टीम दॅट वर्क्स फॉर ट्रान्सपोर्ट दी इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट करण्यासाठी जी सिस्टीम वर्क करते तिलाच काय म्हणतो, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम. तर ॲक्च्युली डेफिनेशन बघू आपण. द मेटाबॉलिक पाथवे थ्रू विच द इलेक्ट्रॉन passes from one carrier to another is called as the इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम. की असा काही एक मेटाबॉलिक पाथवे त्याच्या थ्रू इलेक्ट्रॉन पास होता एका कॅरियरकडून दुसऱ्या कॅरियरकडे, त्यालाच काय म्हणतो, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम. ओके, यालाच आपण इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन असं सुद्धा म्हणता येईल. ठीक आहे. इट इज द फायनल स्टेप ऑफ एरोबिक रेस्पिरेशन. एरोबिक रेस्पिरेशन मधली ही फायनल स्टेप आहे. ओके, मोस्ट ATP and metabolic water generated in this step as compared to ग्लायकोलिसिस अँड क्रेब्स सायकल. क्रेब्स सायकल आणि ग्लायकोलिसिस पेक्षा पण जास्त ATP आणि मेटाबॉलिक वॉटर जनरेटेड इन दिस स्टेप. दिस प्रोसेस लोकेटेड इन इनर मायटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेन. ही कुठं घडते प्रोसेस, इनर मायटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेनमध्ये. ओके, मग आत्तापर्यंत आपण ग्लायकोलिसिस बघितलं, क्रेब्स सायकल बघितलं. ह्या दोन्ही प्रोसेस मायटोकॉन्ड्रियामध्येच घडतात. व्हाय, बिकॉज की ह्या तिन्ही प्रोसेस दॅट इज द इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम, ग्लायकोलिसिस आणि क्रेब्स सायकल, ह्या तिन्ही प्रोसेस कशासाठी करतोय आपण, की सिंथेसिस ऑफ एनर्जी मॉलिक्यूलचं सिंथेसिस होण्यासाठी आपण ह्या तिन्ही प्रोसेस बघतोय. आणि ते मायटोकॉन्ड्रियामध्ये होतात. बिकॉज मायटोकॉन्ड्रिया इज द पॉवर हाऊस, पॉवर हाऊस ऑफ एनर्जी असं म्हणतो आपण. ठीक आहे. इंडिव्हिज्युअल मेम्ब्रेन आर कॉल्ड ॲज द इलेक्ट्रॉन कॅरियर्स. जे इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीमचे जे इंडिव्हिज्युअल मेंबर आहे त्याला आपण काय म्हणतो, इलेक्ट्रॉन कॅरियर्स. ठीक आहे. इलेक्ट्रॉन्स फ्रॉम NADH अँड सक्सिनेट pass through ETS oxygen to oxygen which is reduced to water. जे इलेक्ट्रॉन्स आहे, इलेक्ट्रॉन्स कशापासून कॅरी होता, NADH अँड सक्सिनेट, दॅट इज द NADH अँड FADH2. जे म्हणजे क्रेब्स सायकलमधून आणि ग्लायकोलिसिसमधून जे आपल्याला NADH आणि FADH2 मिळाले ते इलेक्ट्रॉन्स कॅरी करता आणि ते इलेक्ट्रॉन सिस्टीम ETS मध्ये ट्रान्सफर केले जातं. ओके, देन सी द स्ट्रक्चर ऑफ मायटोकॉन्ड्रिया. मायटोकॉन्ड्रियामध्ये हे जे आउटर मेम्ब्रेन आहे, ही जी बाहेरची लाईन आहे त्याला काय म्हणायचं, आउटर मेम्ब्रेन ऑफ मायटोकॉन्ड्रिया. इट इज द आउटर मेम्ब्रेन ऑफ मायटोकॉन्ड्रिया. देन इनर मेम्ब्रेन, ही त्याच्याच आतमध्ये जी लाईन आहे त्याला काय, इनर मेम्ब्रेन ऑफ मायटोकॉन्ड्रिया. आणि ही जी स्पेस रिकामी दिसतीये आउटर मेम्ब्रेन आणि इनर मेम्ब्रेनच्या मध्ये त्याला इंटर मेम्ब्रेनन स्पेस असं म्हणतात. देन हे इनर मेम्ब्रेनन स्पेसच्या मुळे जी ट्रफ अँड क्रेस्टचं फॉर्मेशन झालंय त्यालाच काय म्हणायचं, क्रिस्टी म्हणतात. हे जे जो आहे इट इज द मॅट्रिक्स. देन दिस ग्रीन बॉल आर रायबोझोम्स अँड दीज आर द DNA. ओके, अंडरस्टँड द स्ट्रक्चर ऑफ मायटोकॉन्ड्रिया. तर जो आपण आता ETS ची प्रोसेस बघणार आहे ती कुठं घडते, इनर मेम्ब्रेन ऑफ मायटोकॉन्ड्रिया. कुठे, इनर मेम्ब्रेन ऑफ मायटोकॉन्ड्रिया. ठीक आहे. लेट्स स्टार्ट और सी द प्रोसेस ऑफ ETS, दॅट इज द इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन. ही प्रोसेस कुठं, इंटरमेम्ब्रेनन स्पेसमध्ये हे कॉम्प्लेक्स कुठे लोकेटेड,
इनर मेम्ब्रेन वरती. ठीक आहे, मी सांगितलं की इनर मेम्ब्रेन वरती लोकेटेड आहे. तर जनरली ह्या प्रोसेसमध्ये दॅट इज द इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीमच्या प्रोसेसमध्ये 5 कॉम्प्लेक्स आपण घेतो. दॅट इज द कॉम्प्लेक्स फर्स्ट, कॉम्प्लेक्स सेकंड, कॉम्प्लेक्स थर्ड, कॉम्प्लेक्स 4 अँड कॉम्प्लेक्स 5. तर ह्या कॉम्प्लेक्स 5 मध्ये रिॲक्शन घडण्यासाठी आपण त्याच्याबरोबर 5 एन्झाईम सुद्धा तिथे वर्क करतात. ते कुठले? कॉम्प्लेक्स फर्स्ट मध्ये NADH डिहायड्रोजिनेज एन्झाईम वर्क करतो. कॉम्प्लेक्स सेकंड मध्ये सक्सिनेट डिहायड्रोजिनेज. कॉम्प्लेक्स थर्ड मध्ये सायटोक्रोम BC1. कॉम्प्लेक्स नंबर 4 मध्ये सायटोक्रोम A3 आणि कॉम्प्लेक्स नंबर 5 मध्ये ATP सिंथेसिस हे एन्झाईम वर्क करतो. ओके, तर काय प्रोसेस होते ऍक्च्युली ती बघू. फर्स्टली कन्सिडर द कॉम्प्लेक्स नंबर फर्स्ट. कॉम्प्लेक्स नंबर फर्स्ट मध्ये काय होतं की NADH प्लस H प्लस इज ऑक्सिडाइज बाय NADH हायड्रोजिनेज. जो NADH प्लस आहे इट इज द ऑक्सिडाइज बाय द NADH हायड्रोजिनेज एन्झाईम यूज करून सिंथेसिस होतो आणि त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं? NAD प्लस मध्ये होतं. अँड इट्स इलेक्ट्रॉन्स ट्रान्सफर टू युबिक्विनॉन प्रेझेंट ऑन दी इनर मायटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेन. ओके, जर हे जे इथं इलेक्ट्रॉन प्रोड्यूस होता NADHचं सिंथेसिस होऊन जो एक हायड्रोजन आयटम रिलीज होतो त्याचं पंपिंग होऊन त्याचं कन्व्हर्जन किती? 2 हायड्रोजन आयटम मध्ये होतं 2H प्लस. दॅट इट इज द इलेक्ट्रॉन्स. ओके, तर हे इलेक्ट्रॉन्स कुठं पास होता की जे इनर मायटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेन मध्ये युबिक्विनॉल दॅट इज द कोएन्झाईम Q. कोएन्झाईम Qलाच काय म्हणायचं? युबिक्विनॉन एन्झाईम मध्ये ट्रान्सफर होतात. अँड देन इट इज गो टू कॉम्प्लेक्स नंबर सेकंड. कॉम्प्लेक्स नंबर सेकंड मध्ये आपल्याला ते बघायला मिळतील इलेक्ट्रॉन. दॅट इन म्हणजे कॉम्प्लेक्स नंबर सेकंड मध्ये काय होतं की FADH2 ऑक्सिडाइज बाय कॉम्प्लेक्स नंबर सेकंड. FADH2चं दॅट इज द सक्सिनेटचं ऑक्सिडायझेशन होतं विथ द हेल्प ऑफ सक्सिनेट डिहायड्रोजिनेज एन्झाईम. अँड these इलेक्ट्रॉन ट्रान्सफर्ड टू कोएन्झाईम Q. बोथ कॉम्प्लेक्स फर्स्ट आणि कॉम्प्लेक्स सेकंडचे जे इलेक्ट्रॉन फॉर्मेशन झाले कॉम्प्लेक्स फर्स्ट मध्ये NADH प्लसचं सिंथेस ऑक्सिडायझेशन होऊन आणि इथं FADH2चं दॅट इज द सक्सिनेटचं ऑक्सिडायझेशन होऊन त्याचे इलेक्ट्रॉन्स कशामध्ये जातात? कोएन्झाईम Q मध्ये जातील. आणि नंतरून काय होईल? ड्युरिंग द ऑक्सिडेशन ऑफ NADH H plus and FADH2, proton and electrons are both released, but only electrons are carried forward, whereas proton are released into the outer membrane of mitochondria. याचं जे ऑक्सिडायझेशन ह्या दोन्हींचं NADHचं आणि सक्सिनेटचं ऑक्सिडेशन होत असताना दोन्ही पण रिलीज होतं, प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन्स. पण याच्यात फक्त प्रोटॉनच कोएन्झाईम Q पुढच्या प्रोसेससाठी कॅरी करतो इन द आउटर मेम्ब्रेन इन द इनर मेम्ब्रेन ऑफ मायटोकॉन्ड्रिया. आणि जे रिमेनिंग प्रोटॉन्स आहे ते रिमेनिंग प्रोटॉन्स कुठे जातात? आउटर चेंबर ऑफ मायटोकॉन्ड्रिया. आउटर चेंबर ऑफ मायटोकॉन्ड्रिया मध्ये जातात. ठीक आहे, देन दिस आता कॉम्प्लेक्स नंबर थर्ड मध्ये काय होतं की जी युबिक्विनॉल दॅट मीन्स द कोएन्झाईम Q इज ऑक्सिडाइज्ड बाय दी कॉम्प्लेक्स नंबर थर्ड. जर हा कोएन्झाईम Q आहे हा कॉम्प्लेक्स नंबर 3 मध्ये ऑक्सिडाइज्ड होतो अँड इट इलेक्ट्रॉन आर ट्रान्सफर टू सायटोक्रोम C. मग याच्यामध्ये जे सिंथेसिस झालेले मोलॅक्युल आहे ते कुठं ट्रान्सफर केले जातात की हे सायटोक्रोम C मध्ये. तर सायटोक्रोम C काय आहे? सायटोक्रोम C इज अ स्मॉल आयन कंटेनिंग प्रोटीन. सायटोक्रोम C हा एक स्मॉल आयन मोलॅक्युल आहे कंटेनिंग प्रोटीन असोसिएटेड इनर मेम्ब्रेन. कुठं प्रेझेंट आहे? इनर मेम्ब्रेन मध्ये. ओके, इट ऍक्ट ॲज अ मोबाईल इलेक्ट्रॉन कॅरियर. हा कसा ऍक्ट करतो? इलेक्ट्रॉन कॅरियर, मोबाईल इलेक्ट्रॉन कॅरियर फॉर ट्रान्सपोर्टिंग इलेक्ट्रॉन बिटवीन कॉम्प्लेक्स नंबर थर्ड टू फोर्थ. मोबाईल इलेक्ट्रॉन कॅरियर म्हणून सायटोक्रोम C ऍक्ट होतो. कुठून?
ॲज अ कॉम्प्लेक्स थर्डमधून फोर्थमध्ये. ठीक आहे, समजलं की सायटोक्रोम सी कसा वर्क करतो. ओके, मग हा जो सायटोक्रोम सी आहे तो कॉम्प्लेक्स नंबर 4 मध्ये ट्रान्सफर होतो. तिथं काय होतं की सायटोक्रोम सी इज ऑक्सिडाइज बाय कॉम्प्लेक्स नंबर 4 कन्सिस्टिंग ऑफ सायटोक्रोम ए अँड ए3. आपण बघितलं की कॉम्प्लेक्स नंबर 4 मध्ये कुठले एन्झाईम प्रेझेंट आहे, cytochrome A and A3. Electron are transferred by this complex to the molecular oxygen. हे इलेक्ट्रॉन मोलॅक्युलर ऑक्सिजन कडे ट्रान्सफर्ड केले जातात. दिस इज कॉल्ड ॲज टर्मिनल ऑक्सिडेशन. यालाच जे इलेक्ट्रॉन्स हे टर्मिनल ऑक्सिडेशन कडे मोलेक्युलर ऑक्सिजन कडे ट्रान्सफर केले जातात. त्यालाच काय म्हणायचं, टर्मिनल ऑक्सिडेशन प्रोसेस. अँड रिड्युस्ड मोलेक्युलर ऑक्सिजन रिॲक्ट्स विथ द प्रोटॉन टू फॉर्म मोलॅक्यूल कॉल्ड दी मेटाबॉलिक वॉटर. तर त्याचं कन्वर्जन कशामध्ये होतं, मेटाबॉलिक वॉटरमध्ये. ओके, आफ्टर दॅट protons, see the complex number 5, protons are necessary for this channel from outer chamber of mitochondria into inner chamber of part of oxysomes present in inner mitochondrial membrane. This proton channeling by F0 is coupled to the catalytic site of F1 which catalyze the synthesis ATP from ADP and inorganic phosphate. की कॉम्प्लेक्स नंबर 5 मध्ये काय होतं की F0 हा कशा बरोबर कंबाईन होतो, कॅटॅलिटिक साईट ऑफ F1 बरोबर कंबाईन होतो. आणि त्याच्यामुळं काय होतं की जे ADP प्लस इनऑर्गॅनिक फॉस्फेट त्याचं कन्वर्जन कशामध्ये होतं, ATP प्लस एक वॉटर मॉलिक्यूल मध्ये होतं. ह्या प्रोसेसलाच काय म्हणायचं, ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन. ह्या प्रोसेसलाच काय म्हणतात की ऑक्सिडेटिव्ह phosphorylation म्हणतात. As a transfer of protons is accompanied with the synthesis of ATP. This process is named as a chemiosmosis. ठीक आहे, हे जे प्रोटॉनचं ट्रान्सफर होतं कशासाठी, सिंथेसिस ऑफ एटीपी. एटीपीचं सिंथेसिस होण्यासाठी प्रोटॉनचं ट्रान्सफर होतं. त्या प्रोसेसला काय म्हणतात, केमिऑस्मॉसिस असं म्हणतात. ठीक आहे, ही सगळी दिस ऑल अबाउट द प्रोसेस ऑफ इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम. तर जर इफ कन्सिडर ऑक्सिडेशन ऑफ 1 NADH प्लस H प्लस मोलेक्यूल, जर एका NADH प्लस H प्लस 1 मोलेक्युलचं ऑक्सिडेशन झालं तर त्याच्यापासून किती 3 ATP जनरेट होता. इफ जर एका FADH2 मोलेक्युलचं ऑक्सिडेशन झालं तर त्याच्यापासून किती 2 ATP मोलेक्युल सिंथेसिस होतात. ओके, द सिंथेसिस ऑफ ATP डिपेंड्स अपॉन द फिजिओलॉजिकल कंडिशन अँड रेस्पिरेटरी सबस्ट्रेट. हे ATP सिंथेसिस कशावरती डिपेंड आहे, फिजिओलॉजिकल कंडिशन अँड रेस्पिरेटरी सबस्ट्रेट. ओके, डू यू अंडरस्टँड द प्रोसेस ऑफ ETS. ओके, हे आपण बघितलं की कुठले कुठले एन्झाईम त्याच्यासाठी वर्क करतायत ETS प्रोसेससाठी, ते ऑलरेडी बघितले आपण. देन सिग्निफिकन्स ऑफ ETS. काय सिग्निफिकन्स आहे ETSचे, द इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम और टर्मिनल ऑक्सिडेशन, त्यालाच काय म्हणतात, टर्मिनल ऑक्सिडेशन जनरेट्स मेजर अमाउंट ऑफ एनर्जी इन द फॉर्म ऑफ ATP molecules. 34 ATP molecules out of total 38 ATP molecules are produced through the ETS. 38 पैकी 34 मोलेक्युल हे ETS मध्ये सिंथेसिस होता. इट रिजनरेट ऑक्सिडाइज्ड कोएन्झाइम सच ॲज द NAD प्लस अँड FAD प्लस फ्रॉम देअर रिड्युस्ड फॉर्म्स, that is the NADH plus H plus and FADH2 for recycling
It also provides water molecule necessary for Krebs cycle. After it release energy in stepwise manner to prevent damages. ठीक आहे. देन त्याच्यानंतरून आपण बघू बॅलन्स शीट, जे ATPचं एरोबिक रेस्पिरेशनमध्ये कसं सिंथेसिस होतं किंवा त्याचं बॅलन्स शीट कसं आहे बघू. फर्स्टली ग्लायकोलिसिसमध्ये काय होतं की ग्लुकोजचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं, पायरुवेटमध्ये होतं. हे मॉलिक्यूल ऑफ रिड्यूस्ड कोएन्झाईम प्रोड्यूस, जे रिड्यूस होऊन कोएन्झाईम पासून एनर्जी रिलीज झाली ती ह्या कॉलम मध्ये डिनोट केली आहे. देन नेट ATP मोलॅक्युल्स मेड बाय द सबस्ट्रेट लेवल फॉस्फोरायलेशन. सबस्ट्रेट लेवल फॉस्फोरायलेशन मध्ये जी एनर्जी सिंथेसिस झाली आहे ती आपण ह्या कॉलम मध्ये डिनोट केली आहे. आफ्टर दॅट नेट ATP मोलॅक्युल्स मेड बाय ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन, जे ATP फॉर्मेशन झालंय ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन मध्ये, ते आपण ह्या कॉलम मध्ये डिनोट केले. ओके. देन थेरॉटिकल मॅक्झिमम इल्ड ऑफ ATP मोलॅक्युल्स किती आहे, थेरॉटिकली मॅक्झिमम इल्ड ऑफ मोलॅक्युल्स किती आहे हे आपण ह्या कॉलम मध्ये डिनोट केलंय. फर्स्टली सी द ग्लायकोलिसिस. तर ग्लायकोलिसिस मध्ये किती ATP मोलॅक्युलचं किंवा एनर्जीचं फॉर्मेशन होतं बघू. फर्स्ट इज द ग्लायकोलिसिस ग्लुकोजचं कन्व्हर्जन पायरुवेटमध्ये होतं तेव्हा 2 NADH मोलॅक्युल फॉर्मेशन होतं. देन 2 ATP. ओके. तर 2 NADH म्हणजे 6 ATP अँड 2 NADH. ओके. तर असे किती टोटल 8 ATP मोलॅक्युलचं फॉर्मेशन झालं. देन ट्रान्झिशन रिॲक्शन, दॅट मीन्स द फॉर्मेशन ऑफ ॲसिटिल कोएन्झाईम. मग पायरुवेटचं कन्व्हर्जन 2 ॲसिटिल कोएन्झाईम मध्ये होतं तेव्हा 2 NADH फॉर्मेशन होतं. ATP नाही, ती 6 ATP इथं कंटिन्यू होतीये. ठीक आहे. तर 6 ATP फ्रॉम 2 NADH. ठीक आहे. देन क्रेब्स सायकलमध्ये काय 2 ॲसिटिल पासून 4 कार्बन डायऑक्साईडचे मोलॅक्युल फॉर्मेशन होतं. त्याच्यामध्ये 6 NADH, 2 FADH2, 2 ATP molecule, then 18 ATP from 6 NADH and 4 ATP from 2 FADH. ठीक आहे. देन आफ्टर दॅट आपण याची टोटल बघू की इथे किती झाले, 6 कार्बन झाले. ठीक आहे. ग्लुकोजचे 6 कार्बन, इट इज कन्व्हर्टेड इनटू 6 CO2. मॉलिक्यूल ऑफ रिड्यूस कोएन्झाईम प्रोड्यूस किती झाले, 10 NADH, 2 FADH2. ठीक आहे. आणि नेट ATP molecules made by a substrate level phosphorylation 4 ATP and oxidative phosphorylation पासून ATPचं किती 34 ATPचं फॉर्मेशन झालं. आणि इथं फायनल इट इज द 38. ठीक आहे. देन नेक्स्ट बघू समरी ऑफ एरोबिक रेस्पिरेशन. ॲक्च्युली एरोबिक रेस्पिरेशनमध्ये आपण काय बघितलं, फर्स्ट वी विल सी ही सगळी एरोबिक रेस्पिरेशन कुठं होतं की मायटोकॉन्ड्रियामध्ये आणि सिस्टॉलमध्ये. सिस्टॉलमध्ये केव्हा होतं की इफ वी कन्सिडर द प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम इट टेक्स प्लेस इन सिस्टॉल, अँड इफ वी कन्सिडर द यूकॅरियोटिक ऑर्गॅनिझम इट टेक्स प्लेस इन द मायटोकॉन्ड्रिया. ठीक आहे. मग हे समजलं. मग फर्स्टली ATPचं फर्स्टली काय होतं, ग्लायकोलिसिसची प्रोसेस होते. एरोबिक रेस्पिरेशनमध्ये काय होतं, ग्लायकोलिसिस होतं. ग्लायकोलिसिसमध्ये ग्लुकोजचं कन्व्हर्जन पायरुवेटमध्ये होतं. ठीक आहे. मग हा जो पायरुवेट आहे, पायरुवेट कुठे जातो सिंथेसिस झाल्यानंतरून, क्रेब्स सायकल, सिट्रिक ॲसिड सायकल म्हणतो आपण, त्याच्यामध्ये जातो. त्याच्यातून जे NADH आणि FADH2चं मॉलिक्युलचं फॉर्मेशन झालंय ते कुठे जातात, ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज दी ETS, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन और इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम असं म्हणतो आपण. ठीक आहे. आणि ह्या सगळ्यांपासून एकच आउटपुट आहे, दॅट इज द फॉर्मेशन ऑफ और सिंथेसिस ऑफ ATP. काय होतं, सिंथेसिस ऑफ ATP. आणि ही सगळी प्रोसेस कुठं होते, मायटोकॉन्ड्रियामध्ये. व्हाय, बिकॉज ऑफ मायटोकॉन्ड्रिया इट इज द पॉवर हाऊस ऑफ एनर्जी. पॉवर हाऊस आहे एनर्जीचं. ठीक आहे. आफ्टर दॅट
we will see the respiratory quotient. What is meant by the respiratory quotient? The respiratory quotient is defined as the ratio of carbon dioxide produced to oxygen consumed per unit time by an organism. त्यालाच काय म्हणतो? Respiratory quotient. Oxygen uptake during the respiration can be measured using the respirometer. ते कशाने मोजलं जातं रेस्पिरेटरी क्युटन? तर रेस्पिरोमीटरनी. ठीक आहे. तर हा फॉर्म्युला RQ इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ कार्बन डायऑक्साइड अपॉन व्हॉल्यूम ऑफ ऑक्सिजन. ठीक आहे, in per unit time. Then after that we will see the significance of respiration. काय significance respiration चे? All living cells requires a continuous supply of energy to carry out all their vital activities, and this energy is obtained by oxidizing the organic compounds, that is the carbohydrate, lipids and proteins in their cells. This process of harvesting chemical energy for metabolic activities in the form of ATP by oxidizing the food molecule is called as the respiration. Then respiration is a cellular catabolic process. The chemical bond energy stored in various molecules is oxidized or decomposed in this process. The most common substrate used in this pathway is glucose, which is oxidized to yield energy. ठीक है, it is all about the chapter number 13, that is the respiration and energy transfer. आपण हा चॅप्टर पूर्ण बघितला आहे. तर एक ओव्हरलुक करू की आपण ह्या चॅप्टरमध्ये काय बघितलं. फर्स्टली वी हॅव सी द रेस्पिरेशन, टाइप्स ऑफ रेस्पिरेशन, एरोबिक रेस्पिरेशन अँड अनएरोबिक रेस्पिरेशन. तर आपण अनएरोबिक रेस्पिरेशन मध्ये ग्लायकोलिसिस येतं आणि एरोबिक रेस्पिरेशन मध्ये सुद्धा ग्लायकोलिसिस येतं. ठीक आहे, तर एरोबिक रेस्पिरेशन मध्ये आपण त्याच्या पुढचा पार्ट कंटिन्यू केला, दॅट इज द क्रेब्स सायकल, देन फॉर्मेशन ऑफ ॲसिटिल कोएन्झाइम, एम्फिबॉलिक पाथवे आणि त्याच्यानंतरून इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम. ठीक आहे, एवढंच बघू. हा एक्झामच्या दृष्टीने खूप इम्पॉर्टंट चॅप्टर आहे, सो वॉच केअरफुली. ओके, थँक्यू.